नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण संच मान्यता 2024-25 बद्दल चर्चा करणार आहोत. तर संच मान्यता 24-25 अतिरिक्त शिक्षक जे ठरलेले आहेत त्यांना 5 डिसेंबरपर्यंत त्यांचं समायोजन करण्याची सूचना देण्यात आलेली होती. तर त्या परिपत्रकाला स्थगिती आलेली आहे आणि ते का कॅन्सल करण्यात आलं किंवा का त्याला स्थगिती आली ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आत्ताच मागच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आता उद्यापासून डिसेंबर आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये संच मान्यता फॉरवर्ड करण्याचं ऑनलाईन काम हे पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या. आज 30 तारीख आहे. त्याची आज शेवटची तारीख आहे संच मान्यता पूर्ण करण्याची. तर संच मान्यतेचं काम हे मागचे जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत 2024-25चे त्यांना समायोजन करणं आणि पुन्हा 2025-26च्या शिक्षकांना पुन्हा समायोजन होईल. अतिरिक्त होतील काही शिक्षक, तर त्यांना त्यांचं समायोजन केव्हा करायचं, तर हे दोघी वर्षांचे जे काही अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचं समायोजन 2025-26ची संच मान्यतेचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर दोघी वर्षांचे जे काही अतिरिक्त शिक्षक ठरतील त्यांचं समायोजन केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला शिक्षक भरतीसाठी आपण तिसरी TIT दिलेली आहे. त्यामध्ये रिक्त पदं किती आहेत, मला असं वाटतं जिल्हा परिषदेला पदं हे जास्त येणार नाही, तर खाजगी संस्थांसाठी तुम्हाला पदं जास्त बघायला मिळतील. तर बघा, जे अतिरिक्त शिक्षक होते त्यांना म्हणजे त्यात मी पण होते. तर मला पण असं वाटत होतं की डिसेंबरमध्ये जर आपली बदली केली तर जे काही आधीच्या शाळेचं कामकाज आहे, मुख्याध्यापक पद आहे, तर ते पूर्णपणे जे काही पेंडिंग कामं आहे ते पेंडिंग पडतील. त्या शाळेची जबाबदारी पुढे जड जाईल जे आपण शिक्षकांकडे मिळेल त्यांच्यासाठी. तर हे थोडंसं पुढे गेलं, समायोजनाचं काम जर पुढे गेलं तर शाळेचं जे काही पदभार आहे तो सुरळीतपणे चालेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.